नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2025-26 मध्ये जेवढे पण महत्त्व चालू घडामोडी घडलेले आहेत, त्या घडलेल्या चालू घडामोडीचे खूप छान पद्धतीने रिव्हिजन म्हणून आपण बुलेट रॅपिड फायर जी काही सीरीज सुरू केली आहे, रोज सकाळी YouTubeवरती आपल्या सकाळी 6 वाजता. या लेक्चरमध्ये आज आपण 7 जानेवारीचे जेवढे पण महत्त्वाचे टॉप 20 प्रश्न असतील, हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, चला सुरू करत आपण अत्यंत महत्त्वाच्या रॅपिड फायरमध्ये 20 प्रश्न जे टॉपचे आहेत. आणि राजगुरूचं जीकेचं पुस्तक जर कोणी अजून घेतलं नसेल तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, घेऊन टाका. स्वप्नपूर्तीचे जे प्रश्नाचं विश्लेषण आहे, स्वप्नपूर्तीमध्ये प्रत्येक प्रश्न जो पोलीस भरतीला 2023-24 मध्ये पडलेले प्रश्न आहेत ना, त्याचं छान पद्धतीने आपण विश्लेषण याच्यामध्ये केलं आहे. हे दोन्ही पुस्तक तुम्हाला ₹230 एक पुस्तक पडेल घरपोच. ₹420 दोन्ही पुस्तक तुम्हाला साधारणतः घरपोच भेटून जातील. या नंबरवरती जर कुठलं पुस्तक पाहिजे असेल आपलं, तर तुम्ही या नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. 8788 43 66 99 वरती. ओके, चला. आणि हे विषयानुसार अगदी छान पद्धतीनं मोठा जवळपास 876 पानाचं हे पुस्तक आहे आपलं. सर्व जी के त्याच्यामध्ये कव्हर आहे. ओके, तर डेमो बघा वाटल्यास कोणत्याही पुस्तकाचं आणि डेमो पाहण्यासाठी याच्यावर मेसेज करा. सुरू करता आपण महत्त्वाचं पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं होतं, की याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणून, आणि बऱ्यापैकी जणांनी उत्तर त्याचं करेक्ट दिलं आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे कान्हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे, प्रोजेक्ट टायगर आहे, तो मध्य प्रदेश राज्यामध्ये पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा. कान्हा, पेंच, पन्ना, ओके, माधवगड, संजय हे सर्व कुठे येतात? मध्य प्रदेश राज्यामध्ये येतात. चला, आजचे महत्त्वाचे 20 प्रश्न आपण बघूयात, जे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची निवड झालेली आहे? हे व्यक्ती आहेत संतोष दानवे. संतोष दानवे लक्षात ठेवा. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर हा राज्य आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवा, IMP आहे महाराष्ट्र, मुंबईमध्ये. नासाने सौर वायूचा अभ्यास करण्यासाठी कोणते मिशन लॉन्च केलं आहे? सौर वायूंचा अभ्यास करण्यासाठीचं हे मिशन आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचं आन्सर आहे पंच मिशन, PUNCH. ओके, पंच मिशन फेमस आहे नासाचं. आणि जो काही सूर्य आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं एक मिशन आहे, भारताचं मिशन आहे आदित्य L1 नावाचं, आदित्य L1. आणि ते नासाचं मिशन कुठलं असेल? पार्कर सोलार प्रोब नावाचं मिशन त्यांचं आहे. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? हे व्यक्ती आहेत ICCचे अध्यक्ष जय शहा. जय शहा. त्यानंतर नीती आयोगाने भारतातील एम्सच्या आधुनिकीकरणासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे? तर ते व्यक्ती आहेत V.K. पॉल. V.K. पॉल. नीती आयोग. नीती आयोगाचे अध्यक्ष हे नेहमी पंतप्रधान असतात, जे की नरेंद्र मोदी आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. 1 जानेवारी 2015ला नीती आयोग अस्तित्वात आलेलं आहे. पंतप्रधानांचे 14वे प्रधान सचिव हे कोण बनले असतील? कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते हे आहेत RBIचे 25वे मुख्य गव्हर्नर शक्तिकांत दास. शक्तिकांत दास. शिवचातुर्य दिवस IMP आहे, लक्षात ठेवा. शिवचातुर्य दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? हा दिवस आहे 17 ऑगस्टवाला. 17 ऑगस्ट शिवचातुर्य दिन. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर हे नवी दिल्ली या ठिकाणी, म्हणजेच कुठं? दिल्लीमध्ये. शाश्वत विकास शिखर परिषद दिल्ली या ठिकाणी. चंद्रावर यशस्वीपणे यान उतरविणारे दुसरे खाजगी अंतराळयान कोणते बनले आहे? ह्याचं नाव आहे ब्ल्यू घोस्ट. ब्ल्यू घोस्ट. अमेरिकेने आपले अधिकृत भाषा म्हणून कोणत्या भाषेला घोषित केलेलं आहे? तर ही भाषा आहे इंग्रजी. लक्षात ठेवा. ओके, इंग्रजी ही भाषा आहे, इंग्लिश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी PM मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क एकूण किती ठिकाणी उभे जाणार आहेत? हे 7 ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये एक आहे अमरावतीला. DRDO व भारतीय नौसेनेने कोणते पहिल्या अँटीशिप मिसाईलचे यशस्वी परीक्षण केलं आहे? ह्याचं नाव आहे वसो रॅड्स. VASHO
RADS, ज्याला आपण वसा रोड किंवा वसा रोड्स असं आपण म्हणू शकतो. दुसरे खेलो इंडिया पॅरा गेम्स हे सेकंड नंबरचं होतं 25 मध्ये पार पडलेले. तर हे कोणत्या ठिकाणी पार पडले? त्याचा आन्सर आहे दिल्ली. त्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये टॉप नंबर राहिला हरियाणा. फिफा या संघटनेने फिफा वर्ल्ड कप 2026 साठी कोणत्या देशांना प्रतिबंध घातलेले, म्हणजे ह्या फिफाचं वर्ल्ड कपमध्ये 26 वर्ल्ड कपमध्ये कोणता देश भाग घेणार नाही, त्यांना प्रतिबंध लावले. तसे 3 देश आहेत. एक आहे रशिया, रशिया आहे. ओके. दुसरा आहे पाकिस्तान, पाकिस्तान. तिसरा आहे कांगो, कांगो लक्षात ठेवा. रशियाची राजधानी मॉस्को आहे, पाकिस्तानची इस्लामाबाद आहे, कांगोची किनशाशा. जयपूर येथे पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असेल? तर तो चित्रपट आहे लापता लेडीज. लापता लेडीज. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? हे प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलंय पंजाबनं. पंजाब लक्षात ठेवा, पंजाब. नारिका कंपनी आहे. नारिका कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले असतील? त्याचं नाव आहे सायना नेहवाल. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होतं सायना नेहवाल. सायना नेहवाल. बॅडमिंटन लक्षात ठेवा, बॅडमिंटन येथे सायना नेहवाल. PV सिंधू टेनिस खेळतात. नुकत्याच टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली असेल? हे व्यक्ती ते विकी कौशल. विकी कौशल. विकी कौशल छावामध्ये ज्यांनी काम केलं ते व्यक्ती येते कॅटरीना कैफ यांचे पतिदेव. नुकतेच पर्यावरण संरक्षणासाठी कोणत्या देशाने ग्रीन आर्मी प्रकल्प सुरू केला असेल? हे ग्रीन आर्मी प्रोजेक्ट लॉन्च केला आहे ऑस्ट्रेलिया या देशाने. ऑस्ट्रेलियाने हे लॉन्च केलेलं आहे. पोट्टी श्रीरामुलू यांचं आपण इतिहासामध्ये माहिती बघितली असेल. यांच्या निधनानेच 1 नोव्हेंबर 1953ला आंध्र प्रदेश हा नवीन राज्य निर्माण झाला होता, पहिलावाला भाषी तत्वावर आधारित. ओके. तर पोट्टी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल? हे ठिकाण आहे अमरावती. अमरावती जी आंध्र प्रदेशमध्ये येतं. अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. चला थांबूयात आपण. ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. UPSCचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये बिलकुल द्यायला विसरायचं नाही. ओके. चला थांबूयात आपण. जर राजगुरूचं पुस्तक कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. संपूर्ण विषयानुसार अगदी विषय इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायत राज, कृषी सगळं अशा पद्धतीने हे कव्हर केलं पुस्तक. 1 लाइनरमध्ये स्ट्रॅटेजिक आहे, एकदम भारी पद्धतीने कव्हर केलं आहे. जर कोणाला पुस्तक पाहिजे असेल तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. चला आणि थांबत आपण जाता त्या लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे. ह्यांना सगळ्यांना फॉलो करायला विसरायचं नाही. ओके. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळी आणि आज सगळ्यात महत्त्वाचं, आज रात्री 9 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके. आणि उद्या सकाळी रॅपिड फायरमध्ये. इथं थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.